नमस्कार मंडळी. तर चला मस्त खिम्याचं कालवण करूया. ते पण माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. अर्धा किलो खिमा आणला होता. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि असा कुकरला उकडायला ठेवून दिला. उकडताना तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर ते धुतलेलं खिमा आहे ना तो टाकला. मग बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं पाणी सुटेपर्यंत हलवून घेतलं. नंतर त्याच्यावर पातेलं ठेवलं. पातेलं ठेवल्यानंतर जे पाणी आटलं ना, नंतर तेच पाणी परत ओतलं आणि मस्त कुकरला एका साईडला शिजायला ठेवून दिलं. मस्त 4-5 भाकरी पण करून घेतल्या. तोपर्यंत हिरवं वाटण पण करून घेतलं. म्हणजे हिरवं वाटण म्हणजे खोबरं, आलं, लसूण ह्यांची पेस्ट करून घेतली. आणि कढई ठेवली. कढईत तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर हिरवं वाटण टाकलं. हिरवं वाटण टाकल्यानंतर ना घरातले जे काही मसाले असतील ना ते सर्व टाकले. छान असं हलवून घेतलं. मी तेल कमी वापरलेलं आहे बरं का. मटणाचं कालवण म्हटलं ना तर त्याच्या मांद्याचं ना तेल भरपूर सुटत असतं. आणि उकडून घेतलेला खिमा टाकला. खिम्याला टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं. तुम्ही बघू शकता तेल कसं सुटलेलं आहे. नंतर जेवढा रस्सा लागेल ना तेवढंच पाणी वतलेलं आहे आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली. छान अशी एक उकळी येऊ दिली. तर कसं वाटलं हे माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी आवडली असेल